आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी मनसे नेते योगेश चिल्ले आहेत. चिल्लेजी, खरं तर तुमचं टीव्ही 9 मध्ये स्वागत आहे. आज खोट्या मतदारांचं प्रदर्शन नवी मुंबईतील वाशीमध्ये भरवलं होतं. अमित ठाकरे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालेलं आहे आणि आपण देखील या ठिकाणी आता उपस्थित आहात. काय भावना आहे? नाही, हे ज्या पद्धतीने आमचे इथले शहराध्यक्ष गजानन काळे यांनी हे सर्व बाहेर काढलेले, तुम्ही आता इथे बघा, पालिकेच्या वॉर्ड ऑफिसवरती माणूस राहतोय असा त्याचा मतदार यादीमध्ये पत्ता आहे. कुठे शौचालयामध्ये माणूस राहतोय, कुठे मुंबई महानगरपालिकेतच माणूस राहतोय. अशा मतदार याद्यांवरती जर निवडणुका होणार असतील तर त्याचे रिझल्ट काय असणार हे आपण 2014 पासून बघतोय. आज हे सगळं बाहेर पडलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी मतदारांनी सुद्धा आता विचार केला पाहिजे या गोष्टीचा. जोपर्यंत या याद्या क्लिअर होत नाहीत तोपर्यंत मतदारांनी यांना मतदानच केलं नाही पाहिजे. ज्यांनी हे सगळं केलेलं आहे सगळ्यांना माहिती आहे हे कोणी केलेलं आहे ते. त्यामुळे आमची विनंती आहे की आता तरी जे स्वच्छ कारभार करतायत त्यांना कुठेतरी संधी द्या. पनवेलमध्ये देखील आपण एक दोन जे प्रकार आहे ते उघडकीस आणले होते. अजून काय जे प्रकार आहे मतदार यादीत घोळ ते पुढे आपण आणणार आहात का? आता माझ्याकडे काल जे एक उदाहरण आलं, जवळपास 8 ठिकाणी पनवेल विधानसभेमध्ये आशिष सिंग नावाच्या एकाच व्यक्तीच्या नोंद आहेत आणि ज्यावेळी आमचे कार्यकर्ते त्याच्या घरी गेले त्या पत्त्यावरती तो माणूसच तिथे राहत नाहीये आणि याचे आमच्याकडे पुरावे आहेत. म्हणजे ज्याची नावं तुम्ही मतदार यादीत टाकताय, ज्याचे पत्ते सुद्धा टाकताय, त्या पत्त्यावरती तो माणूस राहत नाही आणि एकच व्यक्ती 8 ठिकाणी त्याची नोंद एकाच विधानसभेमध्ये होते. अशा पद्धतीने मतदार याद्या बनलेल्या असताना सुद्धा निवडणूक आयोग कोणत्या हिमतीवरती निवडणुका घेत आहे हे त्यांना माहिती. असे प्रकार घडू नये यासाठी आपण निवडणूक आयोगाला पत्र वगैरे काही तक्रार वगैरे काही करणार आहात का? असे प्रकार घडू नयेत यासाठी सर्व पक्षीय जेवढे विरोधी पक्ष आहेत भाजप सोडून, कारण ते याच्यामध्ये सामील आहेत. निवडणूक आयोगाने भाजप A=B असं त्यांचं गणित आहे. त्यामुळे ते सोडले तर केंद्रीय निवडणूक आयोग असेल, राज्य निवडणूक आयोग असेल, याच्या अध्यक्षांना सर्वपक्षीय नेते भेटले, अत्यंत मोठा महाकाय मोर्चा काढला. त्या मोर्चाचा देखील जर निवडणूक आयोगावर परिणाम होत नसेल याचा साधा आणि सरळ अर्थ की भाजपा निवडणूक आयोगाला चांगल्या पद्धतीने त्यांच्यासाठी वापरते. धन्यवाद. खरं तर हे होते आपल्यासोबत मनसे नेते योगेश चिल्ले. भाजप हे निवडणूक आयोगाला चांगल्या पद्धतीने वापरते अशी जी प्रतिक्रिया ती त्यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन योगेश सावंतसह मी रवी खरात, टीव्ही 9 मराठी, वाशी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.